सर्वांना नमस्कार. तर आज आम्हाला जायचं होतं लग्नाला आणि आज सकाळी सर्वजण लवकर उठलेली होती. मुली पण लवकर उठलेल्या होत्या. केस वगैरे धुवून त्यांची छान तयारी चाललेली होती आणि आम्ही इकडे सर्वांनी नाश्ता बनवलेला होता. कारण लग्नाला असाही वेळ होणार होता, त्यामुळे सर्वांनी आधी नाश्ते करून घेतले आणि आम्ही साड्या ज्या आहेत त्या इथूनच घालून घेतलेल्या होत्या. कारण लग्नाच्या ठिकाणी आमच्या मागे खूप सारी कामं असणार आहे, त्यामुळे आम्हाला तिथे अजिबात वेळ मिळणार नव्हता. फक्त आम्ही पार्लरमध्ये जाऊन हेअरस्टाईल तेवढी केलेली होती. तर कशी वाटली हेअरस्टाईल मला कमेंट करून नक्की कळवाल. शुभ्राची लांब केस असल्यामुळे तिने ही हेअरस्टाईल केलेली होती. त्यानंतर नवरदेव पण आलेले होते, त्यांचा पण छान असा मेकअप करून दिलेला होता. त्यानंतर नवरदेव मिरवायला निघालेला होता आणि छान सगळेजण डान्स करत होते. आमच्या भाच्या, पुतण्या, ननंदबाई, जाऊबाई असं सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेला होता. सर्वजण छान नाचत होते. त्यानंतर नवरदेवाने छान फोटो वगैरे काढले आणि जेवण पण खूप छान होतं. लग्नामध्ये सगळ्यांनी आवडीने खाल्लेलं होतं. लग्न पण खूप छान लागलेलं होतं. अगदी खूप गर्दी पण होती आणि सगळेजण आपापली जबाबदारी पार पाडत होते. अशी छान एंट्री झालेली होती नवरी आणि नवरदेवाची हॉलमध्ये लग्न लागण्यासाठी आणि हे असं लग्न पण लागलेलं होतं. तर मी जास्त मोठा व्हिडिओ घेतलेला नाही, अगदी शॉर्टमध्ये थोडे थोडे व्हिडिओ घेतलेले आहेत. याचा लॉंग जो व्हिडिओ आहे तो मी लवकरच टाकणार आहे, त्यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर संध्याकाळी लगेचच नवरीची निघण्याची तयारी झालेली होती. ही अशी छान गाडी पण सजवलेली होती आणि नवरी जी आहे ती खूप जास्त रडत होती आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हा अगदी नको नकोसा वाटणारा क्षण असतो. नवरीचे आई आणि वडील दोघंही खूप रडत होते आणि इकडे मात्र सगळेजण वाट बघत होते की नवरी कधी निघणार, कारण सगळ्यांना घाई झालेली होती घरी जाण्याची. घरी आल्यानंतर आम्ही लगेचच मसाले भात बनवण्यासाठी घेतलेला होता, कारण सर्वांना एकच काहीतरी बनवू त्या दृष्टीने आम्ही मसाले भात बनवायला घेतलेला होता. आणि इकडे झालेली होती सुरू वरात. तर वरातीमध्ये सर्वांनीच खूप एन्जॉय केलेला होता आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण नाचत होते आणि लेडीजने तर खूपच छान डान्स केलेला होता. अगदी डोक्यावर पदर वगैरे घेऊन छान नाचत होत्या. खानदेशी गाणं होतं आणि खूपच छान वाटत होतं ते बघायला पण. आमच्यामध्ये इथे फक्त मंजुताई नव्हत्या, कारण मंजुताई ज्या आहेत ते लग्न लागल्याच्या नंतर तिकडूनच तशा त्यांच्या घरी गेलेल्या होत्या, कारण त्यांचे मिस्टर पण आलेले होते आणि मग त्यांना जायचं होतं परत ड्युटीवर, त्यामुळे त्यांना लगेचच ते तिकडनं घेऊन गेलेले होते. आणि मग इकडे आम्हाला पण नाचण्यासाठी बोलवत होते, आग्रह करत होते, पण मग आम्हाला स्वयंपाक करण्याची पण घाई झालेली होती. मध्ये आम्ही स्वयंपाक करायचं सोडून डान्स बघायला पण येत होतो, तर तेही खूप छान वाटत होतं. तर सगळ्यांनी मिळून असा छान डान्स केलेला होता वरातीमध्ये आणि शुभ्राच्या पप्पांनी नवरी आणि नवरदेव दोघांनाही नाचण्यासाठी उठवलेलं होतं आणि दोघांनीही खूप छान डान्स पण केलेला होता. तर हा छोटा व्हिडिओ मी घेतलेला होता. त्यानंतर नवरीची गृहप्रवेशाची वेळ झालेली होती आणि सोनूने हा असा रस्ता अडवलेला होता त्यांचा. त्यानंतर नवरीने छान उखाणा घेतला, रामाने पण छान उखाणा घेतलेलं होतं आणि मग दोघंही मध्ये आलेले होते. तर ही अशी छान नवरीचा गृहप्रवेश झालेला होता. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.